काय कायद्याने असेल ते कायद्याने होते. मुद्दाम आम्ही काही नवीन कायदे लिहायला बसलेलो नाही आणि नवीन कायदे लिहिलेले नाहीये. शेतकरी आंदोलनाविषयी आता बोललात आणि म्हटलं की घोषित आणीबाणी आहे का. एकीकडे तोडगा तर निघत नाहीये आणि दुसरीकडे काही भाजपचे नेते असं म्हणतायत की हे खरं तर देशाच्या एकतेसाठी डेंजर आहे, कारण की बरेचसे कायदे जर राज्यात लागू झाले तर तुम्ही विरोध करतानाही केंद्राकडनं ते कायदे लागू होतील आणि नवा कायदा येणार का राज्य सरकार? नाही, त्याच्यामध्ये जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल तेच हे राज्य करेल. शेतकऱ्याच्या हिताचं नसलेले हिताची नसलेली एकही गोष्ट हे राज्य स्वीकारणार नाही. ठीक आहे, मला असं वाटतं बरीच चर्चा झालेली आहे. नाही, ठीक आहे ना. नाही, प्रत्येक केलं ना आम्ही शिवसेनेने पण आंदोलन केलं आंदोलन. जसं आता कालच्या पत्रकारांच्या सोबत सगळे पत्रकार का नाही उतरले हा पण प्रश्न आहे. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र. गेलं वर्ष त्यांचं सरकार कधी पडतंय आणि सरकार कधी पडणार ह्याची मुहूर्त काढत बसण्यामध्ये गेलेलं आहे. आणि त्यामुळे कदाचित त्यांनी सरकारने काय काय कामं केलेत हे बघितलं नसेल. आपल्याला कल्पना आहे की साधारणतः 8-1 दिवसापूर्वी ह्याच सभागृहात गेल्या वर्षभरामध्ये सरकारने काय कामं केली त्याची पुस्तिका ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे. कुठेही जनतेकडे किंवा जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही आहे. विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या जे विरोधी आहे त्या शब्दाला त्यांना जागावं लागतं आणि म्हणून त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते त्यांच्यापुरतं बरोबर असेल. पक्षाच्या सर्व थरावरच्या नेत्यांनी ठरवायचं की हे लेफ्टिस्ट आहेत का अतिरेकी आहेत, पाकिस्तानी आहेत, चीनी आहेत की आणखीन कुठून आलेले आहेत, हे त्यांचं त्यांनी जर का शोध लागत असेल तर त्यांची हेर यंत्रणा जी आहे ती फार प्रभावी मानावी लागेल. पण आपल्याच अन्नदात्याला त्याला तुम्ही त्याच्यावरती अन्याय करताना देशद्रोही ठरवणं, अतिरेकी ठरवणं हे मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आणि जे तुम्ही आता म्हणालात की त्यांच्या विरुद्ध म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी काय केलं तर गुन्हा दाखल होतो, पण जर आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती येणारा आपला अन्नदाता असेल तर त्याच्याशी नीट जाऊन बोलण्याच्या ऐवजी त्यालाच देशद्रोही, अतिरेकी, चीनी, पाकिस्तानी, म्हणजे पाकिस्तानमधनं कांदा आणणारे तुम्हीच आता पाकिस्तानमधनं शेतकरी पण आणायला लागलात का? आपल्या शेतकऱ्यांना पाकिस्तानीचं सर्टिफिकेट द्यायला लागलात. हे अशा पद्धतीने हा जर कारभार चालणार असेल तर हा तुगलकी कारभार काय आपला देश सहन करणार नाही. साखर पण आणली, साखर पण तिकडनं आणायचं. म्हणजे आपला शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी त्याचा जो काय तो मरून जे काय सोनं पिकवतो, सोनं म्हणजे अन्न, नाही तर पुन्हा त्याच्यावरती धाडी पडतील की आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर सोनं पिकवतं जातील आणि शेतकऱ्याच्या घरावर धाडी टाकतील. तर तसं नाही म्हणत. ते अन्नधान्य पिकवतो तर त्याच्या हक्काचं त्याचे हक्क हिरावून घेता आणि बाहेरून कांदा आणतोय, साखर आणतोय, हे आणतोय, हे कुठला कारभार आहे? त्यांच्या हक्कावरती गदा येते. तर ती मर्जी आणि अधिकार याच्यात फरक आहे, तो ज्याने त्याने समजून घ्यायला पाहिजे. कामगार कायदा कोणी बदललाय? नाही, कोणी बदलला? मग इकडे आणीबाणी कशी? नाही, म्हणूनच हे आता हे जे सगळे घटक आहेत, आता जसं काल आपण सगळे आंदोलनाला बसला होतात, बरोबर आहे. आता माझी इच्छा हीच आहे की आपण सगळे जर न्याय हक्कासाठी लढत असू तर तुम्ही या तुमच्या हक्काचं जे असेल ते आपण तिकडे व्यवस्थित मांडू. परंतु आता ही जर का गळचेपी वर्ण होणार असेल, कामगार कायदे आणून, कृषी कायदे आणून, तर तुमच्या हिताचं आहे असं आम्ही म्हणतो आणि ते जर का तुम्हाला पटलं नसेल तर ते तुम्हाला काय आम्ही तुरुंगात टाकून पटवून द्यायचं? हेच तिकडे होतंय. आणि म्हणून मला असं वाटतं कामगार आहेत, शेतकरी आहेत, सगळेजण आहेत,
पत्रकार आहेत आणि आता तुम्ही कामगार कायद्यात पत्रकार धरले म्हणून कामगार तर यांच्या न्याय हक्काबद्दल जर कोणी काय बोललं तर तो देशद्रोही. मग उद्या मी तुम्हाला आता ते कालचं तुमचं आंदोलन हे त्या कायद्याविरुद्ध होतं, पण मग मी तुम्हाला असं म्हणेन का की हे चीनी पत्रकार आहेत, हे पाकिस्तानी पत्रकार आहेत, हा हे अयोग्य आहे. म्हणजे जर विरोधात बोलला आणि त्याला तुरुंगात टाकली ही आणीबाणी असेल तर न्याय हक्कासाठी लढ्याला उतरल्यानंतर त्यांना देशद्रोही ठरवणं हे आणीबाणीपेक्षाही जास्त मोठं पातक आहे. तुम्ही ते डिटेल सांगा ना, कारण अनेकदा ह्या विषयावरती चर्चा झालेली आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा काय होता ते जे काय असं भासवलं जाते त्यांच्याकडनं की आम्ही दरवाढ केली किंवा वाढीव बिल, असा काय हा प्रकार नाही आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास आम्ही केल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करावं ही सगळ्यांची इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे. आणि त्याच्यात ज्या वेळेला आम्ही निर्णयाप्रत येऊ तेव्हा तो निर्णय सगळ्यांना माहिती होणार आहे. दोन महत्त्वाचे सामाजिक विषय सध्या राज्यात पेटलेले, एक मराठा आरक्षणावरून मराठा समाज आंदोलन करत आहे, एकीकडे दुसरीकडे ओबीसी समाजही आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. त्यांना कुठेतरी भीती आहे की त्यांचं आरक्षण नाही. याच्यामध्ये मी स्पष्ट भूमिका करतो. आपल्याकडे मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सुद्धा जे काय आहे ते आता कोर्टामध्ये आहे. त्याच्यात वेळोवेळी आम्ही मराठा समाजातील विविध संघटनांशी चर्चा करतोय, त्यांच्या नेत्यांबरोबर चर्चा करतोय. काल परवाकडे सुद्धा जी काही तारीख होती त्या आधी सुद्धा चर्चा झालेली आहे, वकिलांशी चर्चा करतो आहे आणि सर्वानुमते कोर्टात जे काय मांडायचं आहे ते मांडलं जाते. दुसरा भाग जो तुम्ही सांगितला आहे ओबीसी समाजाचा, ओबीसी समाजामध्ये सुद्धा गैरसमज पसरवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. कारण त्यांच्या हक्काचं जे काय आहे त्यातलं एक कण सुद्धा आम्ही कुठेही कमी करणार नाही, कमी होऊ देणार नाही. आणि त्यांच्याही बाबतीमध्ये जे काय त्यांच्या न्याय हक्काचं आहे ते देण्याबाबतीत त्यांच्या विविध संघटनांशी आमची वेळोवेळी चर्चा होते आहे. आमच्या मंत्रिमंडळाची एक उपसमिती सुद्धा नेमलेली आहे, ती सुद्धा चर्चा करते. आणि एकूणच राज्यातील हा काय सामाजिक सलोखा आहे तो बिघडवण्याचा विरोधी पक्षांनी प्रयत्न करू नये. महाराष्ट्राची एकजूट त्याला तडा जाईल असं त्यांनी सुद्धा काही करू नये. आणि पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई जी आता कोर्टात चालू आहे ती पूर्ण ताकदीने सरकार लढतं आहे, त्याला सगळेजण सहकार्य करत आहेत. आणि ते एकदा चित्र बघितल्यानंतर मग ओबीसी समाजाला कारण नसताना डिवचण्याचं काम कोणी करू नये. मी पुन्हा एकदा सांगतो ओबीसी समाजाचंच नव्हे तर ज्यांच्या जे काही हक्काचं आहे त्याच्यापैकी काहीही हे सरकार कमी करणार नाही. प्रवीण दरेकर यांना घोटाळ्या प्रकरणी ताब्यात घेऊ किंवा त्यांच्यावर कारवाई करू असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि तुम्ही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता या माध्यमातून असा देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलाय. प्रवीण दरेकरांना ताब्यात घेऊ असं कुणाच्या तोंडातनं निघालं? देवेंद्र फडणवीस असं म्हटले की नाही तुम्ही मला सांगा ना, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या सहित आमचं जे मंत्रिमंडळ महाविकास आघाडीचं आहे, बाळासाहेब असतील, जयंतराव असतील, एकनाथराव असतील, मी असेल, आमच्या कुणाच्या तोंडातनं असं निघालं किंवा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असतील ताब्यात घेऊ म्हणजे कारवाई करू त्यांच्यावर असं कोण म्हणाला? कोण? अरे तुमच्यावर कारवाई केली जाईल असं म्हणून विरोधकांची मुस्कटदाबी केली. अहो कोण म्हणालं? देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला तुमच्यावर. अहो आरोप नाही, ते त्या बिनबुडाचा आरोप आहे, त्याच्यात तथ्यच नाही ना. तसं देवेंद्र फडणवीस सुचवतात का आम्हाला? त्यांचं कल्पना नाही की त्यांना त्यांच्या पक्षात कोण हवेत आणि कोण नकोत हे त्यांच्या पक्षात सुद्धा कळेल असं झालेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस आम्हाला काही असं सूचना सुचवतात की काय, पण ते जर सुचवत असतील आणि काही माहिती देत असतील तर त्यांनी जरूर द्यावी. जयललिता शिवाची तुम्ही चौकशी लावली, त्याचबरोबर मुंबई बँकेची चौकशी आता सुरू आहे. या सगळ्या प्रकरणात विरोधकांची मुस्कटदाबी होती असं त्यांचं आरोप. म्हणजे त्यांनी काही केलं तरी चालून द्यायचं असं त्यांचं मत आहे का? म्हणजे त्यांनी काही करावं ते चालतं आणि त्याचा जर का चौकशी समजा लावली अजून प्रवीण दरेकरांच्या बाबतीत तर जसं माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले तसं आम्ही कोणी जसं म्हटलेलं नाही आहे, पण ते म्हणावं असं देवेंद्र फडणवीस सुचवत असतील तर तो त्यांचा विषय झाला. पण असं कुठेही आणीबाणी आणि त्यांच्या तोंडात आणीबाणी हा शब्द कदाचित शोभत असेल, कारण एकूण जे काही चाललेलं आहे देशभरामध्ये आंदोलनाच्या बाबतीत असेल, एक सगळ्याच बाबतीमध्ये, मग त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांना सुद्धा कसं तुरुंगवास घडला, काय घडला हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतं. नाही पत्रकार मित्रांनो, जलयुक्त शिवाराचा मुद्दा काढला. जलयुक्त शिवाराच्या संदर्भामध्ये कुणी त्या ठिकाणी केलं? कॅगनी काढलं ना. ताशेरे कोणी मारले? कॅगनी जर त्या ठिकाणी काढल्यानंतर
शेवटी त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना ते उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागलं. कारण कॅगचे ताशेरे हे खूप महत्त्वाचे असतात. आपण पण अनेक वर्ष ते बघताय आणि त्याच्यामुळे ती इन्क्वायरी लागली. इलेक्ट्रिसिटी बिल को लेके महाविकास आघाड़ी के आगे कुछ स्टेप्स लेने वाली आता ते केंद्राबद्दल बोलतात. सर कृषी कायद्याविरोधात केंद्राबद्दल बोलतायत. जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रोज एक एक विधानं करतायत आणि हा कायदा कसा चांगला आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतात. तिकडे काय नाही, दिल्लीत जाऊन बोला ना. ते जे काही शेतकरी तिकडे बसलेत हेच तर ते म्हणतात की आमच्याशी बोला. तर जे ज्यांना महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तथाकथित हा कायदा नीट कळलेला आहे त्यांनी कृपा करून दिल्लीतल्या रस्त्यावरती उतरलेल्या शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन तो कायदा किती त्यांच्या हिताचा आहे ते त्यांनी सांगावं. सर रेल्वेला आपण पत्र लिहिलं की सगळ्यांसाठी रेल्वे खुली करा, पण त्याच्यावर अजून त्यांच्याकडनं असा पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आलेला आहे. तर एक्झॅक्टली काय आहे, कधीपर्यंत रेल्वे सगळ्यांसाठी खुली किंवा काही अजून बोलणी चालू आहेत का? बोलणे तर चालूच आहेत आमची आणि लवकरात लवकर व्हावं असे आमचं मत आहे. राज्यामध्ये यापुढे शिपाई भरती करू नये, शाळेमध्ये खास करून शिपायांची भरती करू नये असं एक परिपत्रक निघालं. त्याला राष्ट्रवादीचे विक्रम काळेजीच विरोध केलाय. काय भूमिका आहे सरकारची? अशा पद्धतीने पद भरती न करणं योग्य आहे का भविष्यात? सरकारची त्याच्यामध्ये ही भूमिका आहे. माझी याच्याबद्दल बरीचशी चर्चा झाली. पाठीमागच्या काळामध्ये शिपाई क्लार्क वगैरे हे सगळे भरले जायचे. हे भरताना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या भरावे आणि भरून त्यांचा जो खर्च असेल तो राज्य सरकार देईल असं राज्य सरकारने शिक्षण विभागाला सांगितलं, अर्थ विभागाने शिक्षण विभागाला सांगितलं. त्याच्यावर तिथं भरायचे नाहीत असं कुठंही नाही. ते भरायचे, फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायचे आणि त्याचा पूर्ण खर्च हा राज्य सरकार करणार, जेवढे गरजेचे असतील तेवढेच. पण हे कायमस्वरूपी काढून कंत्राटी करणं याला विक्रम काळेजी तुमच्याच पक्षाचे ते आमदार आहेत त्यांनीच विरोध केला त्याला. त्यांनी विरोध केला. त्यांनी त्यांची भूमिका, प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. आम्ही ज्यावेळेस एकत्र बसू, ते आल्यानंतर अधिवेशनाच्या काळात आम्ही त्यांच्याशी बोलू. ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका मांडतात कारण ते शिक्षकांचं प्रतिनिधित्व मराठवाड्याच्या वतीनं करतायत. म्हणून त्यांना तशी भूमिका मांडणं साहजिकच गरजेचं आहे. पण आजही मी मगाशी सांगितलं 8-8, 9-9, 10-10 हजार कोटी रुपये महिन्याचं गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी येत असताना आपण त्याच्यामध्ये 12,000 कोटीचा पगार करतोय, पेन्शनला पैसे खर्च करतोय. इथं कुठेही काटछाट आपण करत नाही. आपण लोकप्रतिनिधींच्या वेतनावर 30% कट लावला, परंतु इतर फक्त एका पगारामध्ये आम्ही क्लास 1 आणि क्लास 2ला 50% दिले, परंतु गणपतीच्या काळामध्ये ते पण त्यांचे भरून टाकले. म्हणजे हा जो वर्ग आहे जो कष्ट करतोय, काम करतोय, सेवा देतोय, सगळ्या काही गोष्टी करतोय, त्यांना ह्या अडचणीत पण व्यवस्थितपणे कसं मदत करता येईल ही भूमिका आपली त्या ठिकाणी आहेच.